संसगिरींना इतिहासाची तेवढीच आवड होती, गायनाची, बॉलिवूडची तेवढीच आवड होती. 2004 पाकिस्तान टूरला जे लाहोरला टेस्ट मॅच होती तेव्हा आम्ही घरी एक आपापल्या परवानगी घेतली होती की आम्हाला एका ठिकाणी जायचंय, आम्हाला हिरामंडीमध्ये जायचं. तर माझ्या बायकोला वाटलं होतं हिरामंडी म्हणजे ज्वेलरी बाजार. तर ज्वेलरी बाजार नाही, तिथे लाईव्ह मुजरा व्हायचा. मी आणि पप्पू तयार झालेलो होतो. तर बाकी पत्रकारांनी तौबा तौबा केलं की काय म्हणजे आपण पत्रकार आहोत, पाकिस्तान कव्हर करायला आलो आणि असं काही बरोबर नाही वगैरे. म्हटलंय बघा आम्ही दोघं जाणार आहोत, तुम्हाला यायचं असलं तर. आमचा जो गाईड होता त्यांना सांगितलं की आम्ही जाणार होते. म्हणले आप हिरामंडी जाओगे? म्हणलं हा, हिरामंडी जाने वाले आहे, मुजरा देखने वाले. लाईव्ह परफॉर्मन्स असायचा, बाकी लफडी कुलंगडी नव्हती तिथे. आम्ही बसमध्ये गेलो त्यावेळेला ऑलरेडी 8-10 जण बसलेले होते. बोलला, अरे काय काल तर तुम्ही नाही म्हणत होता. आम्ही दोघांनी सांगितलं होतं की परफॉर्मन्स पाहिजे पण तो अनप्लग पाहिजे, म्हणजे आम्हाला कुठलं टेप रेकॉर्डर वगैरे लावून असं नको होतं. तर त्यांनी वेळ घेतला अर्धा पाऊण तास आम्हाला तोपर्यंत कावा म्हणजे तो ग्रीन टी पाजला आणि नंतर त्यांनी पेटी, तबला, सारंगी, गाणारे, नाचणारे हे सगळे गोळा केले आणि आम्हाला अप्रतिम सादरीकरण झालेलं होतं आणि त्याचा पुरेपूर आनंद आम्ही घेतलेला होता. मला एवढंच सांगायचं आहे की पप्पू संसगिरी हा पत्रकार तर होतेच, पण त्याच्यापेक्षा तो रसिक माणूस होता. त्यामुळे माझ्या मनातली त्यांची प्रतिमा ही रसिक माणूस अशी आहे आणि मला वाटतं ती फार मोठी उपाधी आहे.